नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशातच कोरोना काळात शिकायचं कसं असा एक प्रश्न जन्माला आला. त्याचं उत्तर प्राथमिकदृष्ट्या आत्ता तरी ऑनलाईन शिक्षणामध्ये शोधलं गेलंय. प्रत्येकाला त्या निमित्तानं तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसानं शिक्षणाच्या साठीचे प्रयत्न सुरू केले. शिक्षणाच्यासाठी आपापल्या पाल्यांना नवं यंत्र विकत घेऊन देण्यापर्यंतही काही जणांना कष्ट घ्यावे लागले. काही जणांच्या घरात या ऑनलाईनच्या शिक्षणामुळे नवे वाद उत्पन्न झाले, कारण तिथे यंत्र कमी आणि शिकणारी माणसं जास्त. अशा प्रकारचं व्यस्त गणित घडलं होतं. एका बाजूला ऑनलाईनचा हा विषय घडत असताना दुसऱ्या बाजूला डेटा अवेलेबिलिटी, त्याचबरोबर संपर्काचं असलेलं क्षेत्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन एकूणातच सर्व आर्थिक गटांमध्ये उपलब्ध असलेली साधनं, या प्रकारचं प्रमाण मोठ्या प्रमाणात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. आणि याच सगळ्या प्रकारामुळे ऑनलाईन शिक्षण हे सगळ्यांसाठी खरंच आहे का असा प्रश्न जन्माला येतोय. या ऑनलाईन शिक्षणातून एखादा घटक सुटतोय का आणि तो शिक्षणाच्या मुख्य धारेतूनच पूर्णपणे वगळला जातोय का अशी चिंता सुद्धा आता अनेकांना वाटू लागली आहे. ज्यांना पैशाच्या बळावर किंवा साधनसंपत्तीच्या जोरावर शिक्षण घेणं शक्य आहे असा एक मोठा वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाशी जोडला गेलाय. पण हाच एका बाजूला घटक असताना दुसऱ्या बाजूला तितकाच जवळपास छोटासा का होईना पण एक महत्त्वपूर्ण घटक शिक्षणाच्या मुख्य धारेपासून वंचित राहतोय असं सुद्धा निरीक्षण समोर येत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तांत्रिकदृष्ट्या कनेक्टिव्हिटी अर्थात नेटवर्कची कनेक्टिव्हिटी हाही एक मोठा आव्हानाचा विषय या ऑनलाईनच्या संपूर्णच क्षेत्रासाठी निगडीत आहे. मग वर्क फ्रॉम होम करणारे पालक असोत किंवा ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांच्या सगळ्यांसाठी ही चिंता कमी नाही. अशाच सर्व परिस्थितीत ऑनलाईनच्याच माध्यमातून मिळणारं शिक्षण हा एकमेव पर्याय आहे का? ऑनलाईन शिक्षणातून जर एखादा घटक सुटत असेल तर त्याच्यासाठीचा विचार कोण करणार? शिक्षणाच्या एकूणच मुख्य धारेत आता सगळ्यांना सर्वसमावेशकता आणि समानता राखली जाते का? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसह लक्षवेधीची आजची चर्चा, ऑनलाईन कोणी शिकायचं? शिक्षणाच्या संदर्भातल्या या चर्चेत सहभागी झालेले आपल्या बरोबरचे आजचे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत शिक्षण संचालक दिनकर पाटील, तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ता आपल्या सोबत आहेत राजेंद्र पातोडे, आणि शिक्षण अभ्यासक किंवा शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांचा परिचय आहे असे हेरंब कुलकर्णी. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. पहिला प्रश्न थेट मी दिनकर पाटील यांना विचारेन आणि तो निश्चितच आत्ताच्या घडीला गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्या निरीक्षणांचा आहे. पाटील साहेब, आपण सांगा की या घडीला सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळतंय का, शक्य होतंय का? नमस्कार. नमस्कार. आजच्या घडीला तरी सर्वांच्या पर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकत नाही, कारण कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा साधनांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सर्व मुलांच्या पर्यंत ऑनलाईन शिक्षण हे निश्चितपणे पोहोचू शकत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. आताच्या घडीला तुमची निरीक्षणं जर आपण समोर घ्यायची म्हटली तर किती टक्के मुलं या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि नेट कनेक्टिव्हिटी हा एकमेव अडसर आहे की इतरही काही कारण आहेत त्यामध्ये? त्याच्यामध्ये नेट कनेक्टिव्हिटीचाही प्रॉब्लेम आहे आणि त्याशिवाय साधनांचाही प्रॉब्लेम आहे. साधारणपणे आम्ही जो सर्वे केला त्याच्या आधारे साधारणपणे 7% पालकांच्याकडे किंवा मुलांच्याकडे अँड्रॉइड फोन वगैरे किंवा अन्य काही साधनं जी आहेत ती ज्याच्या आधारे ऑनलाईन शिक्षण ते घेऊ शकतात. अशी जरी परिस्थिती असली तरी सुद्धा ते 7% पर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. अजून साधारणपणे 47% पर्यंत
किंवा 30 ते 35% पर्यंत असं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये हे पोहोचू शकतं. कारण ओव्हरऑल जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 7% ठिकाणी साधनं आहे, परंतु एरिया वाईज साधनं किंवा कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये भिन्नता असल्यामुळे सर्वसाधारणपणे सगळ्याच मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. हा एक भाग आहे. फक्त टीव्ही असं एक माध्यम आहे की ज्याच्या आधारे जर आपण गेलो तर साधारणपणे 80 ते 85% घरांपर्यंत, पालकांपर्यंत किंवा मुलांच्या पर्यंत पोहोचू शकतो. आणि उर्वरित बाबतीमध्ये रेडिओ किंवा फेस टू फेस एज्युकेशन याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जिथं रिमोट एरिया आहे, साधारणपणे 10% किंवा 15%चा जो रिमोट एरिया आहे, जिथं कनेक्टिव्हिटी नाही परंतु जिथं कोविडचा प्रादुर्भावही नाही, अशा ठिकाणी मात्र प्रत्यक्षरित्या मुलांच्या गटांमध्ये शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचून अशा पद्धतीनं शिक्षण देणं शक्य आहे आणि ते काही भागामध्ये सुरूही आहे. बरं, दिनकर पाटील, आपण जसं म्हणालात की जिथे कोविडचा प्रादुर्भाव नाही तिथे आपण विद्यार्थ्यांना थेट प्रशिक्षण देऊ शकतो, त्यांचं शिक्षण शिक्षक आणि विद्यार्थी आमने सामने येऊन होऊ शकता, असे कोणते महाराष्ट्रातले भाग आहेत? हा तपशील याच्यासाठी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात त्या अनुषंगानं शाळेतलं शिक्षण किंवा वर्गातलं शिक्षण किंवा शिक्षक घरात जाऊन शिकवणं हे सुरू होऊ शकतं याचा अंदाज आपल्याला येईल. आता सुद्धा सुरू आहे. विशेषतः जो आदिवासी आणि डोंगराळ भाग आहे या भागामध्ये सुद्धा आता आम्ही साधारणपणे गडचिरोली घेतलं, चंद्रपूर घेतलं किंवा इकडे नाशिक जर घेतलं तर या ठिकाणी शिक्षक घरोघरी जात आहेत आणि तिथं मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे आम्ही पाहिलेलं आहे, शिक्षकांशी तिथल्या चर्चा सुद्धा केलेली आहे. म्हणजे काही वेळा शिक्षक स्वतः एखादी कृतीपत्रिका तयार करतात, ती मुलांच्या पर्यंत पोहोचवतात, ती सोडवायला देतात, दुसऱ्या दिवशी दुसरी पत्रिका त्याला घेऊन जातात, कृतीपत्रिका, आणि त्याची अगोदरची घेऊन येतात, पुन्हा ती तपासून त्यांना देतात. अशाही गोष्टी केलेल्या आहेत. काही ठिकाणी शिक्षक स्वतः प्रत्येक वाडीमध्ये, म्हणजे एका शाळेमध्ये जर एक 4-5 वाडीचे शिक्षक येत असतील, विद्यार्थी येत असतील, तर त्यांच्याकडे ते शिक्षक जातात. प्रत्येक ठिकाणी 1 तास कर देतात, परंतु शिक्षणामध्ये खंड पडू नये याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भाग जरी सोडला तरी सुद्धा काही डोंगराळ नसलेल्या भागामध्ये सुद्धा विषय मित्राची एक संकल्पना आहे आणि ते विषय मित्र ते त्या ठिकाणी जातात आणि त्या गावातल्या जे फीडिंग एरिया असतात स्कूलच्या, त्या फीडिंग एरियामध्ये जातात आणि मग तिथल्या 5-10 मुलांना एक फिजिकल डिस्टन्स ठेवून त्यांचं अध्ययन कसं होईल, अध्यापन कसं होईल याच्या दृष्टीनं प्रयत्न करणारी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की ते डोंगराळ भागामध्ये असतील किंवा रेग्युलर डोंगराळ भाग नसलेल्या भागामध्ये सुद्धा आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकं जवळजवळ आता 100% ठिकाणी पोहोचलेली आहेत. बरं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये पाठ्यपुस्तक हे अतिशय महत्वाचं साधन आहे की मुलांच्या समोर जर शिक्षकही पोहोचू शकत नसेल आणि अन्य कोणी पोहोचू शकत नसेल तरी पाठ्यपुस्तकं पोहोचवण्याची शासनानं दक्षता घेतली आहे आणि प्रत्येक मुलांच्या पर्यंत पाठ्यपुस्तक गेलंय. ते मुलं काही करू शकतात. काही ठिकाणी पाठ्यपुस्तक वाचायला शिक्षक सांगतात आणि मग एखादं लिखाण करून कागदावर त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावरचं स्वाध्याय असेल किंवा हा सगळा सरकारी आतापर्यंतचा प्रयत्नांचा भाग आहे, त्याचं कौतुक करायला हवं. कारण आताच्या घडीला शिक्षणाच्या मुख्य धारेपासून कोणीही वंचित राहू नये याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांशी चर्चा करूया. त्यानंतर हिरंब कुलकर्णींना पुढचे प्रश्न. सुरुवातीच्या टप्प्यात आपण सरकारकडून जाणून घेतलं अडचणी काय आहेत आणि त्याचे उपाय त्यांनी काय योजलेले आहेत. राजेंद्र पातोडे, तुमच्या लेखी ऑनलाईन शिक्षणाचा 60% वर्गापर्यंत पोहोचलेला ज्ञानगंगेचा प्रवास हा खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक झालाय का? मुळात या राज्यात आणि देशात शिक्षण विभागच अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा. एवढ्या प्रचंड विषमता या देशात शिक्षणाच्या माध्यमातून आहेत. जो काही निर्णय झालाय ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर तो 70% जनतेला वंचित ठेवणारा आहे, 70% विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारा आहे. आणि त्यामुळे शिक्षण खात्याने पुस्तकी ज्ञान पाजळण्यापेक्षा प्रॅक्टिकली काय सुरू आहे याचं भान ठेवून उपाययोजनांची आखणी केली पाहिजे. नाही, मग राजेंद्र पातोडे, आपण थेट मुद्द्यावर येऊया. तुम्ही प्रस्तावनेऐवजी थेट सांगा शिक्षण विभागाचं हे चुकलं, त्यांनी हे करायला पाहिजे होतं.
मुळात जो निर्णय झाला आहे की शाळा सुरू करायच्या असतील तर त्याचा निर्णय जो आहे तो शाळा व्यवस्थापन समितीने करायचा. मग आता कोविडचा प्रभाव कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठे लॉकडाऊन होतो याची सरकारला काही घेणं देणं नाही आणि थेट शाळा व्यवस्थापन समितीवर ही जबाबदारी सोडलेली आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यायचं किंवा शिक्षण द्यायचं असेल तर त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत का, त्यांच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी आहे का, ह्याची कुठलीही आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही आणि त्याच्याशी शिक्षण विभागाला घेणं देणंही नाही. ते केवळ महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी सातत्याने सांगतायत की आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय आणि त्याची अंमलबजावणी करतोय. तर मला असं वाटते की ह्या पद्धतीचा जो अपप्रचार केला जातोय, शिक्षणाच्या नावावर 70% विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं काम केलं जातंय, ती सरकारने आधी बंद केलं पाहिजे. पण मग राजेंद्र पातोडे, तुमचा आक्षेप असा आहे की आत्ताच्या घडीला 60% लोकांना सुद्धा ऑनलाईन शिक्षण मिळत नाहीये? 70% लोकांना मिळत नाही. सरकारची आकडेवारी खोटी आहे. 60% लोकांकडे अँड्रॉइड नाहीत किंवा त्यांच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी नाही. 70% पेक्षा घटक अधिक आहे की ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, मोबाईल मिळत नाही, म्हणून आत्महत्या करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अनेक घटना आता उघडकीस आल्या. ठीक आहे, की दिनकर वडील पाटील यांना मोबाईल विकत विचारूया, घेऊ शकत नाही. त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का आणि त्याच्यावर काही उत्तरं ते शोधतायत का? दिनकर पाटील, 70% लोकांपर्यंत अँड्रॉइडची सवय नाही आणि तंत्र सुद्धा उपलब्ध नाही, म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल नाहीयेत, त्यांच्याकडे अपेक्षित अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये आणि अपेक्षित अशी प्रकारची प्रणाली पण नाहीये. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? तुम्ही त्याचा टक्का कमी सांगताय. वंचित बहुजनच्या आधारे तो टक्का 70% आहे आणि 70% लोक शिक्षणाच्या पासून वंचित आहेत. आता नाही, आताच्या परिस्थितीमध्ये आपण एक विचारात घेतली पाहिजे भाग महत्वाचा जो आहे, शासन तर सर्वांच्या पर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचा याचा प्रयत्न करते. ऑनलाईन एज्युकेशन देण्याची ही जी गोष्ट आहे अचानक असाधारण परिस्थितीमध्ये आपल्या समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये समजा जरी काहींच्याकडे मोबाईल असला तरी सुद्धा एखाद्या मोबाईल घरामध्ये मोबाईल असेल तर 2-3 विद्यार्थी असू शकतात, त्यामुळे त्यांनाही ते पोहोचू शकत नाही. समजा एखाद्याकडे मोबाईल जरी असला तरी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मोबाईल जरी असला तरी त्याला डेटा कार्ड, त्याला लागणारे पैसे वगैरे हाही प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे आम्ही असं कुठंच म्हटलेलं नाही की जेवढे मोबाईल फोन आहेत त्याच्यापर्यंत ऑनलाईन एज्युकेशन पोहोचलेलं आहे. बरं, पण तो पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न मात्र आहे. मग दुसरा जो आणखी महत्वाचा मुद्दा आला वंचितच्याकडून आक्षेपाच्या संदर्भातला, दिनकर पाटील, तो होता शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा कोणी, तो गोंधळ कोणामुळे निर्माण आलाय? शाळा सुरू करण्याच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये 31 जुलैपर्यंत आपल्याला शाळा ओपन करता येणार नाहीत अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत. परंतु महाराष्ट्र शासनानं जो काही SOP तयार केला त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की त्या SMC ने तो निर्णय घ्यावा, कारण इथे बसून स्टेट लेवलला एखाद्या ठिकाणची परिस्थिती काय आहे कोविडच्या अनुषंगानं ते आपण सांगू शकत नाही आणि असा सार्वत्रिक निर्णय एका ठिकाणी घेणं शक्य नाही. त्यामुळे लोकल परिस्थितीनुसार एखाद्या गावामध्ये जर कोविडचा प्रादुर्भावच नसेल तर मग त्या गावाच्या SMC ने तो निर्णय घ्यावा आणि तिथली जी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आहे त्या संदर्भाची त्यांची परमिशन घेऊन, म्हणजे उदाहरणार्थ कलेक्टर वगैरे त्यांची परमिशन घेऊन मग त्यांना त्या ठिकाणी शाळा सुरू करता येईल अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आम्ही दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे हेरंब कुलकर्णी बोलतील आता. हेरंब कुलकर्णी, आपण आतापर्यंतच्या विविध मुद्द्यांना पूर्णपणे ऐकलं असेल अशी अपेक्षा करतो. राज्य सरकारच्या वतीनं असा दावा केला जातोय की 60% लोकांना ऑनलाईन शिक्षण मिळतंय, वंचित म्हणताय की नाही, 70% लोकांना शिक्षण मिळतच नाहीये आणि शिक्षण देण्याच्या प्रणालीच्या बद्दलचे निर्णय पण योग्य पद्धतीनं होत नाहीयेत. तुमचं निरीक्षण या क्षणाचं आतापर्यंतचं? हा, खर तर मला स्काईपवरून सहभागी होता येत नाही रेंज नसल्यामुळं. हेच खरं तर ऑनलाईन शिक्षणाचं अचूक वर्णन करावं लागेल, कारण मला फोनवर तुमच्याशी बोलावं लागतंय. बरं, खऱ्या अर्थाने मग तुम्ही ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांचं प्रतिनिधित्व करताय ऑनलाईन असं म्हणायला लागेल. तर शिक्षण संचालक यांनी जी सांगितलं आणि वंचित बहुजन आघाडीचे जे म्हणतात तर त्या दोन्हीच्या मध्ये ती गोष्ट आहे की शिक्षण ऑनलाईन ज्या मुलांपर्यंत सुरू आहे तर ते शिक्षण सुरू आहे म्हणजे काय आहे, तर ज्या काही खाजगी शाळा आहेत तर त्या
झूमच्या द्वारे विद्यार्थ्यांचे थेट वर्ग तयार करून त्या प्रकारचं करतायत. परंतु बाकी बहुतेक ठिकाणी असे होते की ऑडिओ व्हिडिओ पाठवले जात आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या PDF पाठवले जात आहेत, युट्यूबच्या लिंक पाठवले जात आहेत आणि काही ठिकाणी मुलांना फोनवरून तुम्ही पाठ्यपुस्तकं दिली त्यातला हा अभ्यास करून द्या. म्हणजे याचं शिक्षण सुरू आहे असं म्हणण्यापेक्षा मुलांना टच मध्ये ठेवलं जाते अभ्यासक्रमाच्या, असं आपण म्हणूया. याचं कारण असं की शाळेची जी रोज 5 तास शाळा चालते तर त्याचा आणि आज जे ऑनलाईनच्या माध्यमातून जे होतं याची तुलनाच होऊ शकत नाही. याचं कारण असं की केंद्र सरकारने सुद्धा मध्यंतरी जे निर्देश दिले त्याच्यामध्ये पण 4 तास, 3 तास, 2 पूर्व प्राथमिकला फक्त 30 मिनिटं असे जे काही निर्देश त्यांनी दिले. तर आज मुलं फक्त जी मोबाईलच्या माध्यमातून जोडली गेली ती शिक्षण प्रवाहाशी संबंधित फक्त आपण टच मध्ये ठेवतोय असं मी याचं वर्णन करीन. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मी आज सांगेल की यातला एक खूप महत्वाचा भाग आपला सुटतोय तो आहे आश्रम शाळांमधली मुलं. याचं कारण असं की शिक्षण विभागाशी थेट तरी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या 1000 आश्रमशाळा आहेत आणि समाज कल्याण विभागाच्या 1000 आश्रमशाळा आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे 4,30,000 मुलं शिक्षण घेतात आणि आदिवासी भागामध्ये तर निवासी शाळा असल्यामुळे शाळा सुरू करू शकत नाहीत अजून वर्षभर आणि ऑनलाईन पण होऊ शकत नाही. तर ते रेंज नसल्यामुळे त्यामुळे तिथे सगळ्यात मोठी समस्या ही आहे की हार्ड कॉपीच्या माध्यमातून पोहोचणं इतकाच फक्त मार्ग आहे. पण मग थोड्या वेळापूर्वी दिनकर पाटलांनी त्यावरचे 2 उपाय आपल्यापर्यंत पोहोचवले. ते असं म्हणाले एक विषय मित्राचा पर्याय त्यांच्याकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकं पोहोचलेली आहेत महाराष्ट्रात सर्वदूर आणि त्या माध्यमातून मुलं स्व अभ्यास करतायत असं दिनकर पाटलांनी सांगितलं. त्यामुळे हा आदिवासी क्षेत्रातल्या शिक्षणाचा विषय कदाचित मार्गी लागलाय का तिथं अजून म्हणावं तसं यश नाही? नाही, म्हणावं तसं यश नाही. याचं कारण असं की आश्रमशाळेची जी काही यंत्रणा आहे ती स्वतंत्र आहे आणि आश्रमशाळेच्या आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत आमची एक मिटिंग झाली तर त्यांनी असं केलंय की त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी जीवन कौशल्य शिकवण्यासाठी एक स्वयं अध्ययन पुस्तिका तज्ञांच्या मदतीनं तयार केली. परंतु ती नेहमीप्रमाणे राज्य शासनाच्या अजूनही निर्णय प्रक्रियेत एक 15 दिवसापूर्वी अडकलेली होती. तर त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत तो अभ्यासक्रम तयार केला आणि ती पुस्तिका ते आदिवासी भागापर्यंत प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणार आहेत आणि काही शिक्षक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जाऊन प्रत्यक्ष त्या मुलांचा अभ्यास घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु मला वाटतं की याच्यामध्ये आपल्याला अशी रचना करता येईल की याच्यामध्ये जे काही एक गृहीतक आहे की विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप बुडतोय. तर मला असं वाटतं की शाळा ही 200 दिवस चालते प्राथमिक शाळा आणि अजून 365 दिवसापैकी आपले वर्किंग डेचे फक्त 30 किंवा 32 दिवस गेले. तेव्हा अगदी 1 सप्टेंबर पासून जरी शाळा सुरू झाल्या तरी सुद्धा सुट्ट्या कमी करून आपल्याला पूर्ण शिक्षण जसं आहे तशा शाळा मे महिन्यापर्यंत भरून काढणं शक्य आहे. नाही पण मग त्याच्यासाठी शाळा सुरू कधी करायच्या? कारण आताच्या घडीला पालकांना सगळ्यात मोठी भीती आहे ती संसर्गाची आहे. आपण परीक्षेला पाठवलेली मुलं सुद्धा इतर काही राज्यांमध्ये संसर्गबाधित झाल्याचं पाहतो आहोत. मुलं लहान आहेत त्यांना शाळेत पाठवायचं आणि संसर्ग करून द्यायचा का याची पालकांच्या मनातली भीती आहे. त्याचं उत्तर नाही सापडत. त्याचं उत्तर मला असं वाटतं की कोविड कुठे पसरू शकतो हे महाराष्ट्रात त्याचा एरिया जवळजवळ नक्की झालेले. म्हणजे अगदी क्वचितच आता कोविड पुढे सरकतोय. म्हणजे जे एरिया किंवा जे जिल्हे हे सुरू केलेत त्यामुळे जसं दिनकर पाटील म्हणाले तसं जो काही आदिवासी भाग आहे किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे तर अशा ठिकाणी जिथे वाडी वस्तीवर कमी संख्या आहे तर तिथे राज्य सरकारने जे ठरवलं होतं की दिवसाआड शाळा भरवणं किंबहुना 2 शिफ्ट मध्ये शाळा भरवणं किंवा लहान मुलांना उशिरा पुढच्या महिन्यामध्ये बोलवणं असं करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल मला असं वाटतं की पालकांच्या मनामध्ये जी अनामिक भीती आहे ती काढण्याचा आहे. म्हणजे काळजी घेतलीच पाहिजे, भीती ठेवलीच पाहिजे. परंतु पालक प्रमाणापेक्षा जास्त घाबरलेले आहेत. याच्यामध्ये लोक हिरंब कुलकर्णी मी असं म्हणेन पालक घाबरणं अत्यंत स्वाभाविक आहे. मी स्वतः पालक आहे, मी स्वतः चिंतेत आहे यासाठी कारण मला माझ्या पोटच्या पोराला का म्हणून संसर्गाच्या क्षेत्रात ढकलायला आवडेल हे प्रत्येक पालकाचं एक प्रातिनिधिक मत आहे. मला दिनकर पाटलांना तुमच्याच मुद्द्याचा धागा पकडून विचारायचं असं आहे. मला फक्त मुद्दा पूर्ण असं करायचा की सर की ग्रामविकास मंत्रालयाने याच्यामध्ये रोल घेतला पाहिजे आणि विशेषतः जे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी पालकांशी थेट बोललं पाहिजे. म्हणजे शिक्षक किंवा शाळांनी किंवा या शिक्षण विभागानं यांचा पालकांवर प्रभाव पडणार नाही. पण प्रत्यक्ष जर पालकांना हे दाखवलं की शाळा काय काळजी घेणार आहे, शाळा सॅनिटाईज कशा केल्या जाणार आहेत किंवा आम्ही अंतर ठेवून मुलांना कसं बसवणार आहे, आम्ही मुलांच्या रांगा कशा करणार आहे, शालेय पोषण आहार न देता घरी धान्य देणार आहे, तर ही प्रत्यक्ष व्यवस्था जर पालकांना म्हणजे माहीत झाली तर मला असं वाटतं की पालकांच्या मनावरती भीती बरीचशी कमी होऊ शकते. आपण एकदा विचारून पाहूया दिनकर पाटलांना. शिक्षण संचालक या नात्यानं ते चर्चेत आहेत. दिनकर पाटील, मला आपल्याला याच निमित्तानं विचारायचं आहे
ऑनलाईन शिक्षण हे खऱ्या अर्थानं आव्हानात्मक ठरतंय. जसजसे दिवस जात आहेत तसतसं ते लक्षात येत आहे. तेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याच्या साठी सुद्धा पावलं टाकणं गरजेचं आहे. त्या मुद्द्यावर काही काम सुरू झालंय? या मुद्द्यावर आधी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये आम्ही म्हटलेलं आहे की तिथं प्रादुर्भाव होणार नाही अशा ठिकाणी स्कूल कमिटीला किंवा प्रायव्हेट स्कूल असेल तर त्यांची जी स्कूल कमिटी असते त्यांना आपण या सगळ्या गोष्टीची स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे अधिकार दिलेले आहे. परंतु अजूनही वातावरण सगळीकडे असं आहे जसं आपण म्हणतो की आपण जरी शाळा ओपन केल्या तरी सुद्धा अनेक शिक्षक जे आहेत ते शिक्षक तिथं पोहोचणं, त्या गावात गेल्यानंतर त्या शिक्षकाला तिथं बाहेरून जेव्हा शिक्षक येतो तेव्हा तो सुद्धा तशा पद्धतीचा कोविडचा प्रादुर्भाव नसलेला नाही ना. ह्या सगळ्या गोष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आपल्याला ह्या शाळा सुरू कराव्या लागतील. आणि आताची परिस्थिती पाहिली तर याच्यासाठी बराचसा कालावधी लागेल असं दिसतंय. एक अंदाज जर तुम्ही मांडलात, कारण महाराष्ट्रातले अनेक पालक ही चर्चा ऐकतायत, त्यांनाही कळेल की खऱ्या अर्थानं शाळा यंदा उघडणार तरी आहेत की नाही उघडणार आहेत. नाही, आता परिस्थिती काय आहे ती आपल्याला कोणालाच प्रेडिक्ट करता येणार झाली की कधी उघडणार. जर समजा याच्या संदर्भात सगळी परिस्थिती सुरक्षित स्वरूपामध्ये जर आपल्या समोर आली तर शाळा उघडायला काही अडचण नाही असं मला वाटतं. परंतु ती परिस्थिती आज कोणीच सांगू शकत नाही की तशी परिस्थिती येईल शाळा ओपन करायची. कारण पालकांच्या मनामध्ये भीती आहे की आपण मुलांना पाठवलं तर तिथं सुरक्षितता भेटेल नाही भेटेल आणि म्हणून ते आपल्याला प्रेडिक्टच करता येणार नाही आता तरी आणि आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. आणि म्हणून आमचा नेहमी आता सुद्धा भर राहिलेला आहे जिथं जिथं करतायत. कारण काही एसएमसीच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि काही ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की शाळा सुरू करा, आम्हाला परवानगी द्या. त्यामुळे आम्ही ते सगळे अधिकार स्थानिक पातळीवर दिले. तिथं कुठलाही प्रादुर्भाव नसेल, मुलांची तयारी असेल, पालकांची तयारी असेल आणि शिक्षकांची तयारी असेल तर मला वाटतं तिथं अशा प्रकारचं शिक्षण सुरू करायला काही हरकत नाही. बरं, आता याचाच एक धागा पकडून मी राजेंद्र पातोडेंना पुढचा प्रश्न असा विचारेन की चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्थानिक मंत्र्यांच्या आग्रहाखातर किंवा दबावापोटी शाळा सुरू केल्या जात आहेत का? आणि हे पाऊल हे इतरांसाठी अनुकरणीय आहे की चिंतनीय आहे? नाही, मुळात ज्या पद्धतीची उत्तर शिक्षण विभागाकडनं आले ते पाहता यांच्याकडे 4 महिन्यानंतर सुद्धा कोरोनाच्या कुठल्याही पद्धतीची उपाययोजना नाही. आणि मग युनानी पद्धतीचे उपचार जसे असतात रोडवर बसलेल्या माणसांकडे की हे केलं तर आमच्याकडचा आजार बरा होतो असं हे सगळं सुरू आहे. गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो दबाव टाकून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय तर काही शिक्षण संस्था चालक जे आहेत ज्यांच्या स्वतःच्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या मार्फत हा दबाव टाकला जातोय. आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाकडे अद्यापही आकडेवारी ही नाही की कुठल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, कुठले जिल्हे रेड झोन मध्ये आहेत, त्यावर उपाययोजना काय केली जाणार आहे. 4 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर सुद्धा शिक्षण विभाग ठामपणे काहीही सांगू शकत नाही. पण तुमच्या लेखी राजेंद्र पातोडे, तुमच्या लेखी या सर्व परिस्थितीत ऑनलाईनचा गाडा सुरळीत सुरू आहे का अडखळतच चाललाय? ऑनलाईन शिक्षण होऊच शकत नाही अशी या देशाची परिस्थिती आहे. 70% लोक ग्रामीण भागाचे रहिवासी आहेत किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, त्यांच्याकडे ह्या मूलभूत सुविधा नाही. सरकारने बूट, मोजे किंवा स्कूल बॅग आणि पुस्तकं पुरवण्यापेक्षा लॅपटॉप द्यावेत. लोकांना घरी शिकण्यासाठीच्या जे गोष्टी आवश्यक असतील ऑनलाईन पद्धतीसाठी त्या पुरवाव्यात आणि मग ऑनलाईन शिक्षणाच्या गोष्टी कराव्यात. त्याच्या आधी अशा पद्धती लोकांवर हे सगळं सोपून द्यायचं की शाळा उघडायची की शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यायचा, मुलं शिकवायची तर पालकांनी निर्णय घ्यायचा. आणि काही कमी जास्त झालं त्या मुलांचं, कोरोना बाधित झाली मुलं तर सरकार मात्र आपल्या हातवर करायला मोकळे. हा शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय आहे, हा जिल्हाधिकाऱ्याचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिक्षण इथल्या वंचित समूहाला मिळू नये म्हणून सुनियोजितपणे हे षडयंत्र केलं जातंय की 70% मुलं या प्रवाहात येऊ नये आणि त्यासाठी हे सगळं सुरू आहे. हा एक अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. याच्यावरची चर्चा करण्याच्या पूर्वी एक छोटी जाहिरातीची विश्रांती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण जाणून घेऊ की जो घटक ऑनलाईन शिक्षणाच्या
प्रवाहातून दूर फेकला गेलाय तो शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येणं कधीतरी शक्य आहे का, की पूर्णपणे कोरोना जाईपर्यंत मात्र त्यांच्या नशिबात शिक्षण नाही? लक्षवेधीच्या पुढच्या भागात